लागली आहे स्वयंपाकाला नाही तर काहीतरी नवीन रेसिपीज बनवून ठेवते, ते म्हणजे माझ्या पोराईसाठी. दरवेळेसला मी बाहेर जेव्हा जाते ना तेव्हा माझी सानू किंवा स्वराज दोघं पण मला सांगतात की मम्मी काहीतरी खायला घेऊन. आता यायला दरवेळेसला मी बाहेरून काय खायला आणू आणि सारखं सारखं बाहेरचं खाणं पण चांगलं नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला तुमच्यासाठी काहीतरी स्नॅक्स बनवून ठेवते, म्हणजे मी जेव्हा पण बाहेर जाईन त्याच्या आधीच तुम्हाला ते काढून देत जाईल. त्याच्यामुळे म्हटलं चला आता बनवून ठेवूया. तसं जेवण वगैरे झालं आहे आणि भांडी पण घासून ठेवले आहेत, किचन वाटा पूर्ण क्लीन केलं आहे आणि इथं ना थोडंसं सामान काढून ठेवलं जे काही मी बनवणार आहे त्याच्यासाठी. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि तुम्हाला पण काही आयडिया भेटून जातील की नवीन काहीतरी बनवण्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी हेल्दी असेल. आणि घरचं म्हणलं होतं एकदम हेल्दीच असतं. तर ह्या दोघाला बसवलेलं मी अभ्यासासाठी, पण सानू माझी काही अभ्यासामध्ये जास्त काही डोकं घालत नाही, इकडून तिकडं चाललंय तिचं. तर बसलेली आहे. सानू अभ्यासाला बस, चल तुला खायचंय की नाही सांग. खायचंय चिक्की खायची ना, मग अभ्यास कर ना. अभ्यास सोडून देऊन दुसरंच काम करायला लागली तू. बस हा तोंड लईच आहे. बस दादापाशी. तेल लावते मी, नंतर तुझी मालिश करून देते, नंतर आता ठेवून देते. काय नाही, तू बसती का ते दे माझ्याकडं. लईच आहे. बस पॅड कुठे आहे तुझा? इथं कोणाचं आहे? हे दादाचं आहे. होय रे दादा, तू तिचा घेतलास हे करून. चला हे दोघं तर बसलेत अभ्यासाला, आपण लागू आपल्या कामाला. तर स्वराजचे पप्पा सकाळी येतात, सकाळी येऊ द्या, निवांत उठलं तरी चालते. त्याच्यामुळे मी आता किती वेळ पण लागू दे ह्यांच्यासाठी हे बनवणार. दिवसभर मला काही सुचलंच नाही, आत्ता बनवू. आणि मेन म्हणजे माझी तब्येत पण डाऊन झालेली होती, काय बनवू हे सुचतच नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं चला त्यामध्ये आता बरं वाटतंय. तर बरं वाटल्यावर कोणी शांत बसते का? मी तर अजिबात नाही बसत. तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता इथं आपण आपल्या प्रोसेसला लागूया. तर सगळ्यात पहिले इथं मी केळी घेतलेली आहेत आणि ही केळी जी आहेत ना ती भाजीची केळी आहेत आणि खायची केळी वेगळी असतात आणि कच्ची केळी म्हणून तुम्ही तीच केळी घेऊन येसाल तर भाजीची केळी वेगळी राहतात, तर तीच घेऊन या. तर याच्यावरती सालं वगैरे काढून घेतले आणि कडक तेल तापल्याच्या नंतर ना याच्यामध्ये डायरेक्ट असं चिप्सच्या आकारामध्ये किसून घेतलेले आहेत. आता हे तळवते तोपर्यंत मी इथं एका वाटकीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ हळद टाकून ना हे मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर याला आपल्याला थोडंसं कुरकुरीत चिप्स झाल्याच्या नंतर ना हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मी पाणी टाकले तर मस्त असं आपल्या इथं केळीचे चिप्स आपले बनवून झालेले आहेत. बघू शकताय कसे क्रंची एकदम. किती चिप्स मोडले. आता बटाट्याचे चिप्स बनवायचे. बटाटे चिप्स बनवण्यासाठी ना मी एवढे मोठे असे बटाटे घेतलेत, 1 किलो बटाटे घेतलेत आणि याच्यावरचे साल काढून ना पाण्यामध्ये ठेवलेत जेणेकरून काळे पडू नये त्याच्यामुळे. तर आता याला डायरेक्ट तेलामध्ये जसं आपण बनाना चिप्स तळलो ना तसंच याला पण तळायचं. थोडंसं कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये सोडायचे. तर आता तेच करूया. माचीस संपून आहे म्हणजे झालं, विसरून गेले मी. आता जवळपास 10 वाजले आणि अजून तर एकच आयटम बनवून झालाय, अजून मला 4 आयटम बनवायचे आहेत. किती वाजतील ते सांगता येत नाही, सकाळी लवकर उठेल हे पण सांगता येत नाही. तर असो, आज तर मी एवढा बनवून ठेवणार आहे स्टॉक मुलांसाठी, तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. खात नव्हते मी ना हे बटाटे आधीच टिश्यू पेपरने पुसून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट मी आता सोडते. जेणेकरून ओले जर असेल तर माझ्या तोंडावर होतील ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट तरी पण ठरवलं आहे. जा बाई अभ्यास करतो, काही बघू नको. तुम्हालाच बनवते मी. बटाट्याचे पूर्ण येडे पडत नाहीत ना, त्याच्यामुळे
जसे बनाना चिप्स आपण डायरेक्ट तेलामध्ये सोडलेत ना, तसेच बटाटा चिप्स पण आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सोडून घ्यायचेत आणि मिठाचं पाणी टाकायचं आहे, जे हळदीचं आणि मिठाचे केले ते. तर मस्त पाणी टाकून ना मस्त कुरकुरीत असे चिप्स आपले रेडी झाले, जसं आपण दुकानावरून आणतो की नाही सेम तसेच आहेत. तर हे डीमार्टमधून मी पॉपकॉर्नचे पॅकेट आणलेले होते आणि दरवेळेस जेव्हा पण मी जाते ना तेव्हा हे घेऊनच येते, जेणेकरून यांना बनवून देता येते. तर हे आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये सोडायचं असतं, याच्यामध्ये सगळं असते. तेल, मीठ, मिरचू, सॉरी बटर असतं. जा, अभ्यास झाला का तुमचा? जा जा जा. असं आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे आपले खालून करपणार नाहीत आणि व्यवस्थित पॉपकॉर्न होऊन जातील. आपले पॉपकॉर्न रेडी. बनाना चिप्स, बटाटा चिप्स आणि पॉपकॉर्न असे 3 आयटम आपले बनवून झालेले आहेत. तर आता बनवते चिक्की. गोडधोडमध्ये काहीतरी असायला पाहिजे ना, म्हणून चिक्की, आणि ती पण हेल्दी असते, ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. तर तेच बनवायला घेतला. सगळ्यात पहिले ते इथे शेंगदाणे भाजून घेतले आणि आता शेंगदाणे थंड होईपर्यंत म्हटलं आपण आधी मखाने फ्राय करून घेऊयात. तेही गोड, जे स्वराजला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे, आणि एकदम हेल्दी आहेत. आणि चॉकलेट महाग खायच्या ऐवजी जर आपण हे दिलं तर किती एकच नंबर ना. त्याच्यासाठी नाही इथे हे बनवायला घेतलं. त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि तूप आणि थोडासा गूळ टाकून ना मेल्ट करून घेतला आणि मखाना टाकून फ्राय करून घेतला. नंतर म्हणलं नमकीन पण बनवून घेऊया मखाना. त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल होतं, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद आणि मीठ टाकले, थोडंसं चटमटा मसाला पण टाकलेला, पेरी पेरी मसाला पण टाकलेला, आणि हे सगळं टाकून ना मिक्स करून घेतलं. मस्त मखाना पण फ्राय करून झाला. तर आत्ता बनवते इथं मी शेंगदाण्याची चिक्की. त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकलं, गूळ टाकला, त्याच्यानंतर मस्त असा गूळ मेल्ट होऊ दिला. थोडंसं पाण्यामध्ये गूळ टाकून एक तार अशी होऊ दिली. नंतर याच्यामध्ये शेंगदाणे जे भाजलेले होते ना ते चोळून याच्यामध्ये टाकून दिले. त्याच्यानंतर मस्त प्लेटला तूप लावून घेतलं आणि जे काही हे चिक्कीचं मिश्रण आहे ना ते टाकून घेतलं आणि पसरून घेतलं. नंतर चिक्कीची छान अशा वड्या करून घेतल्या. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि आत्ता माझे सगळे पदार्थ जे आहेत ना बनवून झालेले आहेत. आता एक एक करून तुम्हाला मी दाखवते. पहिले आपण बनवलं होतं ते म्हणजे बनाना चिप्स. तर हे बघा. त्याच्यानंतर बनवले होते ते म्हणजे इथं बटाटा चिप्स, हे बघा, आलू चिप्स, आणि हे आपले पॉपकॉर्न. त्याच्यानंतर हे गोड मखाना कडक झालेला आहे, एकदम चॉकलेट सारखा, आणि खाताना पण चॉकलेट असल्यासारखं वाटतं. माझ्या स्वराजला तर खूप आवडतं. आणि हे भरणीमध्ये आपण एक एक तोडून असं भरून ठेवू शकतो. त्याच्यानंतर हा चटपटीत मखाना आहे, याच्यावरती पेरी पेरी मसाला मी टाकला आहे. त्याच्यानंतर इथे चिक्की आहे, ती मला अजून काढायची बाकी आहे. थोडंसं थंड झाल्याच्या नंतर ती निघेल. तर आता हे काही तुम्हाला कट करून वगैरे दाखवणार नाही, कारण आता 12 वाजलेत आणि पोरं पण माझी जागीच आहेत. बघा कसे खुश दिसत आहेत, बघता याच्या चेहऱ्यावरची खुशी. काय बनवलं मम्मीनं? सगळं. आता काय खाणार याच्यातलं? तेच मला वाटलं, तेच. तू काय खाणार ग? आणि हे सगळंच खाणार आहे माझी बाई. ह्याच्यावरती ना आता आपण पेरी पेरी मसाला टाकून देऊया, म्हणजे एकदम चटपटीत होईल. मला आवडतोच पेरी पेरी मसाला, त्याच्यामुळे सरक डोळ्यात जाईल. मखाण्यावर नाही टाकला तरी चालते. तर यातली कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. माझ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या कामाच्या आहेत का नाही हे पण नक्की सांगा. चला भेटूयात आपण नेक्स्ट